सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे मध्यरात्री गावामध्ये एका इमारतीवर वीज पडून इमारतीचे मोठे नुकसान झाले, मात्र जीवितहानी टळली। या विजेचा कडकडाट आवाज एवढा भयानक होता की या आवाजाने पूर्ण गाव हादरले आणि गावकऱ्यांमध्ये घाबरून मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरामध्ये सध्याला जोराचा नुकसानदायक अवकाळी पाऊस सुरू आहे, तसेच वादळही सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे। हा अवकाळी पाऊस सुरू असताना अचानकपणे मध्यरात्री गावामध्ये एका शेतकऱ्याच्या इमारतीच्या वरच्या भागावरती वीज पडल्यामुळे त्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे। या इमारतीचे छत फाटले असून इमारतीला मोठे मोठे तडे जाऊन मोठे नुकसान झालेले आहे। तसेच या कुटुंबातील सदस्य बाजूच्या खोलीमध्ये असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आणि हे कुटुंब सुखरूप वाचले। या बेमोसमी अवकाळी पाऊस सुरू असताना विजांची मोठी कडकडाट सुरू होती, त्यातच इमारतीवर वीज पडल्यामुळे या विजेच्या भयानक कडकडाट आवाजामुळे पूर्ण गाव जागे झाले, तसेच पूर्ण गावकरी हादरून गेले व सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र शासन प्रशासन अशा आपत्कालीन घटनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे। शासन प्रशासन यांनी या ठिकाणी साधी कोणतीही भेट दिली नाही व गावकऱ्यांची विचारपूस सुद्धा केली नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले। तुमचं नाव सांगा। नामदेव त्र्यंबक प्रसर। आम्हाला अशी माहिती मिळाली वीज पडलेली आहे घरावरती तुमच्या, अशी माहिती मिळाली। ही घटना खरं आहे का? हो खरं आहे। किती वाजता झाली घटना? 3 सव्वा 3च्या दरम्यान झाली। कुठे पडली नेमकी? घराच्या घरावरती, टावरवरती। काय नुकसान झालं त्यामुळे? त्याच्यामध्ये टावरचा क्रॅक झालेला आहे, होल पडला खालून आणि पूर्ण लाईट फिटिंग जळाली। घराचं नुकसान झालेलं आहे का? हो। काही कर्मचारी अधिकारी प्रशासन आलं कोणी पंचनाम्यासाठी? नाही। पाहणी करण्यासाठी? नाही। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।